ते कविवर्य सुरेश भट सभागृह, जिथं काल किट वाटपच्या कार्यक्रमामध्ये भगदड झाली। कालपर्यंत होती भगदड, चेंगराचेंगरी, कुठं किंकाळ्या तर कुठं वाचवा वाचवा असा आवाज। जय भीम जय भारत सक्षम भारत टीव्ही मध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा सुरेश भट सभागृह, जिथं काल पर्यंत खूप मोठी चेंगराचेंगरी झाली आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेने आपला जीव पण गमावला आणि काही महिला ह्या जखमी होऊन मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत। परत आज सकाळचे चित्र आपण इथं पाहू शकतो आहे की आज सकाळी सुद्धा त्या किट वाटपाकरता इथं काही महिला पुरुषांची गर्दी इथं दिसत आहे। कालपर्यंतचा या वेळेला या सकाळला जो काही चेंगराचेंगरीचा प्रकार झाला किट वाटपाच्या दरम्यान, त्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेने आपला जीव गमावला व काही महिला जखमी होऊन मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत। तरी सुद्धा आज सकाळचे चित्र आपण पाहू शकता आहे की गेट समोर पुन्हा एकदा ही गर्दी जमा झालेली आहे। पुन्हा तोच प्रकार होईल असं तर वाटत नाही, कारण की गर्दी कमी आहे। पण कालचा जो प्रकार झाला त्यानंतरही सुद्धा या ठिकाणी महिलांची व पुरुषांची खूप प्रमाणामध्ये या गेट समोर गर्दी जमा झालेली आहे। तर काय असा प्रकार घडल्यानंतरही लोकांची झोप काय उघडत नाही। यामुळे यांना जर कोणती शासकीय जर योजना घ्यायची आहे तर रितसर कार्यालयामध्ये जाऊन घेत का बरं नाही? यामध्ये आता चुकी आपण कोणाची म्हणावी? काल जो प्रकार झाला त्याचा निषेध आज व्हायला पाहिजे आहे, परंतु कालचा खूप मोठा प्रकार होऊन सुद्धा आज इथं लोकांची गर्दी पुन्हा तीच वास्तव्य हे समोर आणण्यासाठी झालेली आहे की काय? आपण जाणून घेऊया की इथं जमलेल्या लोकांकडून आज प्रतिक्रिया की हे इथं आज कशासाठी जमा झालेले आहेत व कालचा जो प्रकार झालेला आहे त्याबाबत यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। कशासाठी आले तिथं? किटसाठी। काल तर इथं किट मिळण्यासाठी लोकांची गर्दी झाली आणि खूप मोठी चेंगराचेंगरी पण झाली। गेट महिलांच्या अंगावर पडला, महिला मरण पावली, परत काही महिला जखमी होऊन मेडिकलमध्ये भरती सुद्धा आहेत। तरी सुद्धा आज तुम्ही इथं आलात? नाही, आम्हाला ही गोष्ट आता माहित पडली सकाळी इथे आल्यानंतर, आधी नव्हती माहिती। एवढं सारं तर न्यूज वरती सुरू आहे की हा प्रकार झाला आहे झाला, पाहिलंच नाही ना सर। असं झालं, तुम्हाला माहित नव्हतं म्हणून तुम्ही आले? माहित जर असता तर आलोचित असतो। तुम्ही पण याच करता आलेत का? आम्ही तुम्हाला माहित होतं का काल जो प्रकार झाला तो? नाही, हा आता माहित झालाय आम्हाला, आता आलोय आम्ही, तर आम्हाला आता माहित झालेला आहे का हा प्रकार आता झालाय। अच्छा, माहित जर असता तर तुम्ही आले नसते? नसतं। कालचा जो प्रकार झाला सकाळी त्यांनी अनाउन्समेंट केलेली होती का सकाळी 8 वाजता यायचं म्हणून सांगितलं। आम्ही 8 वाजतापासून इथे बसलेलो। आता म्हणतं काही त्यांनी काय प्रोसेस आम्हाला सांगत आहे का आता तुमचं कालच्या घटनेमुळे ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे। कालची घटना तुम्हाला माहित नव्हतं? काल मला एवढं सांगा, आमचे पहिल्या दिवसापासून काम झालेले आहे। पोस्ट पावतीवर आले काम, पण आम्ही अधिकाऱ्यांना लोकांना म्हटलं पण त्या लोकांनी आम्हाला एंट्री दिली नाही आहे। आणि काल नाही का काही पाचशे चुकीचं कर एंट्री गेट हा असून एंट्री गेट तिथून त्या गेटने सोडण्यात आली, 100 लोकांना सोडण्यात आला। सकाळपासून आम्ही इथं उभं असून असताना आम्हाला तिथं गेटपर्यंत नेलं नाही, सोडलं, पण एकालाही तिथं सोडलं नाही। काल ही घटना घडली नसते, ही घटना वास्तविक कालच्या वास्तविक जे आहे आपल्या समोर उपस्थित कालचा जो घटना आहे वास्तविकता, पोलीसवाल्यांची सिस्टम बरोबर बॅरिकेड लावले असतील तर हे घटना काल घडली नसती। आज तिसरा दिवस होता, माझं काम झालेलं आहे, पोस्ट पावतीवर आलं आहे, पण मला एंट्री देण्यात आली आहे। 3 दिवसापासून इथे मी उभा। म्हणजे मेन ज्या गेटवर तुम्ही नंबर लावले होता त्या गेट न उघडता त्यांनी दुसराच गेट उघडून बाकीच्या लोकांना आतमध्ये घेतला, 200 लोकांना आतमध्ये घेतला। त्याचा आक्रोश म्हणून कालची चेंगराचेंगरी झाली असावी, त्याच्यामुळे झालं हे सगळं। नाही तर इथे गर्दी वाढलेली होती, इथे तो आक्रोश झाला। इथे 3 लोकांची मृत्यू झाली महिलांची। मी स्वतः नाही काय 5-6 बायांना मी आम्ही जागा मोकळी करून दिली, इथे बेहोश झाले लोक। बरोबर आहे ना? मग काय पद्धत आहे काय? तुम्ही शिबिर ठरवता तर हे पद्धत आहे काही? काय पद्धत आहे? अरे तुम्ही सिस्टमॅटिक सोडा ना। अरे ते वर्धमान नगरात तुम्ही तुम्ही कार्यक्रम करता तर सिस्टमॅटिक काम चालतंय। तुम्ही शिबिर ठरवता असं ठरवता का? शिबिर ठरवण्यासाठी मोठी जागा नाही का? एवढं मोठं मैदान आहे, त्या मैदानात का शिबिर नाही भरवत? कस्तुरचंद पार्क सारख्या मोठी जागा आहे तिथे का शिबिर नाही भरवत? नागपूर शहरात यांना खरंच जर योजनेचा फायदा द्यायचा आहे तर कंटिन्यू 1 महिना कंटिन्यू शिबिर चालू ठेवायला पाहिजे ना।
जसं कस्तुरचंद पार्कला वेगळे ठेवायला पाहिजे, इथे वेगळे ठेवायला पाहिजे. रेशीमबाग ग्राउंड आहे तिथे वेगळे ठेवायला पाहिजे. जे मोठे मोठे ग्राउंड आहे अशा ठिकाणी यांनी शिबिर भरवायला पाहिजे आणि कंटिन्यू 1 महिना ठेवायला पाहिजे, जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही आणि जनतेला या योजनेचा लाभ देता येईल. असं हे का नाही करत आणि 4-5 दिवस का ठेवतात हे? कंटिन्यू 1 महिना जर ठेवलं तर भरपूर लोकांना म्हणत नाही. पण बघा, हे शासकीय स्कीम जे आहे हे नियमित प्रत्येकांसाठीच आहे. हो. पण नियमित दररोज ही व्यवस्था जर केली तर चेंगराचेंगरी होत नाही, होतच नाही. जर तुमच्या झोन आहे, जर शासनाने आणि विभागाने प्रत्येक झोन जरी व्यवस्था जर केली हो. तर तुम्हाला इथपर्यंत दुरून बघा इंदोऱ्यावर इथपर्यंत आले. याची गरज समजा नाही. इंदोऱ्याला जर ती व्यवस्था जर केली, झोन जर व्यवस्था केली तर चेंगराचेंगरी पण होणार नाही आणि तुमचे जे मिळणारा जो हक्क आहे तो तुम्हाला मिळाला असता. पण असं न करता एकत्रित आणि या अव्यवस्थित ठिकाणी तुम्हाला बोलवून हा काय बीजेपीचा प्रचार डाव आहे की काय? हा, आणि बीजेपीला यांच्याकडे काही समजदार लोकच नाही का? यांना म्हणजे अक्कल नावाची चीजच नाही आहे का? एवढे बेअक्कल आहे की जेणेकरून एका ठिकाणी गर्दी होते तर असं डिवाइड केलं पाहिजे आणि लगातार कंटिन्यू यांनी सुरू ठेवलं पाहिजे. यांना एवढं समजत नाही का? इलेक्शन राहिलं तर सारे कुत्र्यासहित सारे बरोबर पोहोचते आणि अशा योजनेचा लाभ द्यायचा आहे तर वेगवेगळ्या असं ठिकाणी ठेवलं पाहिजे की जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. आणि कंटिन्यू जर ठेवलं तर काय नाही ठेवते. वास्तविकता जे आहे त्यांनी सांगितलेली आहे की काळीचा जो प्रकार घडला, जर यांची व्यवस्था व्यवस्थित जर असती आणि रितसर यांची प्रोसिजर असती तर कालची घटना घडली नसती व त्या महिलेला पण आपला जीव गमवावा लागला नसता. इथं बघू शकता आपण, माझ्यासोबत ही बरीचशी पब्लिक इथं जमा झालेली आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं हाच आहे की यांची जर व्यवस्था आणि हा जो प्रकार घडला आहे हा एक सुनावी फंडा आहे आणि त्यामुळेच आज सामान्य लोकांचं इथं चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा जीव गेला आणि परत सुद्धा तोच प्रकार घडावा या ठिकाणी त्यांची व्यवस्था ही अपुरी ठरली आहे. यांच्या 100 टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.